नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीला न्याय, नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये 55 दिवसात निकाल, पीडित कुटुंबियांना कोर्टात अश्रुअनावर, फाशीच्या अंमलबजावणीनंतर समाधान होईल, पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया। नराधमांना 2 महिन्यात फाशीपर्यंत पोहोचवता येतं, हे नवीन उदाहरण कोर्टानं आपल्यासमोर मांडलं। नसरापूर प्रकरणातील ऐतिहासिक निकालानंतर मुख्यमंत्र्यांकडून समाधान व्यक्त, न्यायमूर्तींसह सरकारी वकील आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार। असं कृत्य करणाऱ्या नराधमाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, कोर्टानं पीडितेच्या कुटुंबाला खरा न्याय दिला। अत्यंत कठोर आणि महत्त्वाच्या निर्णयांबद्दल कोर्टाचे आभार, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। भीमराव कांबळेला पुण्यामध्ये भर चौकात फाशी द्या, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी, तर अशा शिक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल, मंत्री गिरीश महाजनांचीही प्रतिक्रिया। फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा, महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जात असेल तर सोबत शिवसेना का नसावी, उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य। फडणवीस प्रगल्भ, विकसित महाराष्ट्र देणारे ते अष्टपैलू नेते, उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या आणि आदित्य यांच्या भविष्याकडे बघावं, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा। शहासेना सुपारी घेऊन काम करतेय, फडणवीसांना संपवण्यासाठी शिंदेंना सुपारी दिली आहे, उद्धव ठाकरेंचा दावा। मी माझ्या वडिलांचा फोटो वापरून 9 खासदार निवडून आणले, मात्र शिंदेंची शिवसेना म्हणजे बिनबापाचा पक्ष, उद्धव ठाकरेंची टीका। एकनाथ शिंदे, वरळीमध्ये दारोदारी फिरल्यानं तुमचं शेंबडं पोरगं आमदार झालं, नगरसेवकाचाही अनुभव नसताना तुम्ही मुलाला मंत्री बनवलं, श्रीकांत शिंदेंवरील टीकेनंतर नरेश मस्केंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा झाली आहे, लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल, बारामतीच्या जनता दरबारामध्ये जय पवारांचं सूचक विधान। शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार, राज्यपालांच्या सहीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची विधानसभेत माहिती। टीईटी पेपरफुटीमधील आरोपींवर मकोका लावणार, कायद्यामध्ये दुरुस्तीच्या हालचाली, तर परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी आता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार, पुनर्परीक्षेचं शुल्क नाही, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। टीईटी पेपरफुटी विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, मंत्री दादा भुसेंना काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, तर भुसे विधान भवनाबाहेर येताच काँग्रेसकडून निषेध व्यक्त, आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार पुन्हा एकदा डिलिमिटेशन विधेयक मांडणार, एनडीएमधील उच्चपदस्थ नेत्याची माहिती, तर मागील अधिवेशनामध्ये 2/3 बहुमत नसल्यामुळे विधेयक नामंजूर। पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी आता आरोपी सिया आणि चेतनला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। चिकन खाल्ल्यानंतर दही खाल्लं आणि विषबाधामुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर, नाशिकमधली धक्कादायक घटना, नेमकी विषबाधा कशामुळे झाली यामागचं कारण अद्याप अस्पष्ट, तपासही सुरू। भायखळा विषारी गोळ्या वाटप प्रकरणामध्ये तपासासाठी मुंबई पोलीस परराज्यात, आरोपी फैयाजनं झिंक फॉस्फर्ड परराज्यातनं मागवल्याची माहिती, आरोपी फैयाज प्रेमजीला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। नवीन नाशिक विभागीय कार्यालयाच्या प्रभाग सभेमध्ये दूषित पाणी प्रश्नावरून तुफान राडा, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यामध्ये शिवीगाळ, तर जुन्या राजकीय वैरावरून तीव्र शाब्दिक वाद। पुण्यासह 24 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। आरक्षणातील अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात 27 आमदारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, तर या ठिकाणी समितीच्या शिफारसी रद्द करण्याचीही मागणी, शिवाय 30 जूनला विधिमंडळावर महामोर्चा काढण्याची हाक। जळगावच्या जामनेरमध्ये 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, देऊळगाव कापूसवाडी रोडवरच्या जंगलातली ही घटना, तरुणांसोबत असलेल्या इतरांनी अत्याचाराचे व्हिडिओ काढून व्हायरल केल्याची माहिती, 14 आरोपींना अटक। नोकरीच्या आमिषानं बीडमधील तरुण गोल्डन ट्रायंगलच्या जाळ्यात, महाराष्ट्रातील 25 तरुणांसह 800 भारतीय ओलीस ठेवल्याचा प्रकार, तर भारतीय तरुणांच्या या ओलीस ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर बीडच्या तरुणांमुळे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची माहिती। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा नगर विकास विभागामार्फत राबवणार, वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणार, स्थानिकांचे हिताचे संरक्षण, रोजगार निर्मितीलाही प्राधान्य, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही।
मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त महाराजस्व अभियानाची योजना, तर राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात ही योजना राबवली जाणार. महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती.